नमस्कार मित्रांनो, बऱ्याच शिक्षकांचे असे कमेंट आले होते की संच मान्यतेच्या निकालाचं काय झालं। तुम्ही सांगितलं होतं सुरुवातीला 7 ऑक्टोबरला त्याचा संच मान्यतेचा निकाल येणार आहे आणि परत मध्ये एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 19 सप्टेंबर रोजी हा निकाल येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात बऱ्याच शिक्षकांची विचारणा होत आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आता जर आपण संच मान्यतेच्या निकालाचं स्टेटस जर ऑनलाईन चेक केलं तर ते काय दिसतंय किंवा संच मान्यतेच्या निकालाचं नेमकं काय झालं या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, गेल्या वर्षी 15 मार्च 2024 रोजी नवीन संच मान्यतेचा GR आला आणि या GR मुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालं। कारण या GR मुळे शिक्षक संख्या ही अतिरिक्त होणार होती। त्यामुळं या GRच्या विरोधात सर्व शिक्षक संघटना, शिक्षण क्षेत्रातील शिक्षण प्रेमी किंवा शिक्षक या GRच्या विरोधात माननीय हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या आणि त्या याचिकांची संख्या एवढी होती, जवळजवळ 70 ते 75 याचिका दाखल झाल्या होत्या। काही वैयक्तिक होत्या, काही संघटनात्मक होत्या, काही ज्यांच्या वैयक्तिक संच मान्यतेमुळे ज्यांना अफेक्टेड होणार होते त्यांच्याही काही याचिका होत्या। अशा सर्व किंवा बदल्यांसंदर्भात, म्हणजे ह्या संच मान्यतेमुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या, शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संच मान्यतेच्या संदर्भात याचिका दाखल केल्या होत्या। अशा सर्व याचिकांचं मिळून एक बेंच तयार करण्यात आलं होतं आणि मग या सर्व याचिकेतून सुरुवातीला काही याचिका बाजूला काढण्यात आल्या। फक्त संच मान्यत्या संदर्भातच याचिका त्याच्यात ठेवण्यात आल्या। मग त्या संच मान्यतेच्या आधारावर बदल्या ह्या गोष्टीच्या बाकी ज्या होत्या याचिका ह्या बाजूला काढून साधारण 64-65 याचिका फक्त संच मान्यतेच्या संदर्भात एकत्र करून ते न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब यांच्या बेंचखाली त्या सर्व याचिकांची सुनावणी झाली। जवळजवळ 11 हिअरिंग झाल्या। वादी प्रतिवादी यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि शेवटी निकाल येणं बाकी होतं। तो निकाल कधी येणार या संदर्भात उत्सुकता होती, परंतु मित्रांनो तो निकाल 7 ऑक्टोबरला लागेल अशी सुरुवातीला वकिलांनी सांगितलं होतं। त्यानंतर ऑनलाईन जर त्या केसचं स्टेटस चेक केलं तर त्या जजमेंट संदर्भात 19 सप्टेंबर ही तारीख दाखवत होतं। तर आतापर्यंत 19 सप्टेंबर ही तारीख दाखवत होतं, म्हणजे जजमेंटच्या निकालासंदर्भात। परंतु आज जर आपण त्या निकालासंदर्भात जर ऑनलाईन स्टेटस चेक केलं तर डिस्पोज असं म्हणतं, म्हणजे या केसचा निकाल लागलेला आहे। परंतु मित्रांनो, काय निकाल लागलाय तो आतापर्यंत आपल्याकडे आलेला नाही। परंतु यात एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की जर समजा ज्या उर्वरित याचिका राहिल्या होत्या त्या याचिकेमधून जे वैयक्तिक संच मान्यतेसंदर्भात जे अफेक्टेड लोक होते त्यांच्या बाबतीत निकाल लागलेला आहे असं आपल्याला आत्ता सध्या समजलेलं आहे। म्हणजे संच मान्यतेमुळे जे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत किंवा संच मान्यतेमुळे ज्या शिक्षकांची पदं उडणार आहेत, काही संस्था छोट्या आहेत, त्या छोट्या संस्थेतील संच मान्यतेमुळे ते शिक्षक त्यांना अतिरिक्त होण्याची वेळ आणि दुसऱ्या संस्थेत त्या कर्मचाऱ्यांना मर्ज होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते अफेक्टेड होत होते। असे ज्या कर्मचाऱ्यांच्या याचिका होत्या त्या संदर्भात निकाल लागलेला आहे असं समजतंय। परंतु मेन जी संच मान्यतेची केस होती, म्हणजे 15 मार्च 2024च्या जो GR आहे त्याच्या विरोधात जी मेन याचिका होती त्याचा मात्र निकाल अद्यापही राखून ठेवलेला आहे आणि ती केस जी मुंबईला होती, सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब आणि त्या दिवशी बेंच बदलले सन्माननीय न्यायमूर्ती घुगे साहेब यांच्या अंडरखाली जी केस होती त्याचा निकाल राखून ठेवलेला आहे असं समजतंय। त्याबद्दल डिटेल माहिती आपण तुम्हाला ज्यावेळेस आपल्याकडे प्राप्त होईल त्यावेळेस पाठवू। परंतु सध्या असंही या संदर्भात वकिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी बेंच आहे ती आता कोल्हापूर खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही सरकारी वकील असतील किंवा बेंच असेल त्यांच्यासाठी ते कोल्हापूर खंडपीठात ते संच मान्यतेच्या जी केस आहे ती वर्ग केलेली आहे आणि इथून पुढची समजा निकाल किंवा सुनावणी असेल किंवा नवीन हे बेंच बसल्यामुळे घुगे साहेबांचं, त्यामुळं कदाचित परत एक बार हा मेन संच मान्यतेचा जे त्याच्या विरोधात जी केस होती त्या संदर्भात
पुन्हा एकदा रिव्ह्यू करून किंवा पुन्हा एकदा सुनावणी घेऊन त्या संदर्भात ते प्रकरण समजून घेऊन त्याची तीव्रता लक्षात घेऊन त्याच्या संदर्भात निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथून पुढची सुनावणी ही कोल्हापूर खंडपीठामध्ये होण्याची होणार आहे, म्हणजे दाट शक्यता म्हणजे होणार आहे ती. आणि तो निकाल कदाचित लवकर लागेल, कारण आता पूर्ण सुनावणी झालेली आहेत आणि आता फक्त रिव्ह्यू सुनावणी करून त्याचा निकाल येणं मेन संच मान्यतेच्या केस संदर्भात हे आता बाकी आहे. त्यामुळं लवकरात लवकर तो निकाल लागावा, कारण 30 सप्टेंबर 2025 रोजी नवीन संच मान्यतेच्या GR नुसार संच मान्यता करण्यात यावी असं माध्यमिक आणि प्राथमिक या सर्व शिक्षक संचालकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सध्याची जी या वर्षीची 25-26ची संच मान्यता आहे ही नवीन संच मान्यतेची GR नुसारच करायची, आणि तेही तुमच्या शाळेच्या पटावर जे व्हॅलिड आधार कार्ड धारक विद्यार्थी आहेत त्यांच्याच संख्येवर करायचे आहे. त्यामुळे यावर्षी बरेच शिक्षक अतिरिक्त होण्याची दाट शक्यता आहे. या GRचा संचमान्य GRचा निकाल लवकर लागणं गरजेचं आहे आणि हा GR रद्द होणं गरजेचं आहे. यासाठी आपण पुढच्या निकालाची वाट पाहणं गरजेचं आहे. सध्या संचमान्यते संदर्भात एवढीच अपडेट आहे. जर नवीन माहिती मिळाली तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती नक्कीच दिली जाईल. आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.